आमची एवढीच मागणी आहे की हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि ती जागा आपल्याकडे राहावी. एवढ्याच मागणीसाठी आम्ही आमच्या कुटुंब प्रमुखाला आणि या राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्याला भेटायला आलो. सर, एकंदरीतच पाहायचं झालं तर जागा वाटपावरून शिवसेनेला नेहमीच अपमान सहन करावा लागतो असं मागील काही दिवसांपूर्वी पाहायला मिळालं होतं. हेमंत गोडसेंना देखील कामाला लागा असं सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मात्र आता धाराशिवच्या जागेसोबत सुद्धा राष्ट्रवादी आता दावा करताना पाहिजे. आता त्या जागेबद्दल काय झालं हे मला माहीत नाही. मी धाराशिवच्या जागेबद्दल बोलतो आहे, कारण धाराशिवमध्ये आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जे आलो आहे ते आमची खदखद इथं मांडण्यासाठी आलो आहे. आणि त्यामुळं आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी वेळ दिलेली आहे. आणि मी मगाशी आपल्याला म्हटलं मग आमची चर्चा तर त्यांच्याशी होऊ द्या. ज्याने आमचं नेमकं काय दुखणं आहे ते तर त्यांच्यापुढे आम्हाला मांडू दे, मग आम्हाला तुमच्याशी बोलता येईल ना. तुम्ही जर असे एकदम काय वाटतंय शिंदे साहेब सकाळ महायुतीचा धर्म पाळत नाहीये का धाराशिवमध्ये, जेणेकरून तुम्ही आक्रमक झालेले आहेत? राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नाहीये का? राष्ट्रवादी महायुतीचा आम्ही राष्ट्रवादी म्हणून विरोध करायला नाही आलो. हा पहिला मुद्दा क्लिअर करा. आम्ही या ठिकाणी फक्त आमचा हक्क आहे, कारण तिथं हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि तो आपल्याकडे राहावा याच्यासाठी इकडे आला. काय वाटतं शिंदे साहेबांकडं काय मिळेल तुम्हाला? नाही मिळेल वाटतं? 100% मिळेल. का नाही मिळेल? शिंदेसाहेब काम करणाऱ्याला न्याय देतात, त्यामुळे 100% नाही. ओके ओके, थँक्यू. थँक्यू.